आज हा खेळ खेळता खेळता पडलो असतो, पण खेळ खेळून बघायचो आता. तर कसं आहे पब्लिक, तुमचा लाडका अभि. तर कसं आहे ना, आज होती हनुमान जयंती आणि त्यासाठी दरवर्षीप्रमाणे आम्ही पहाटेच दर्शन घ्यायला जातो आणि ह्याही वर्षी आम्ही सगळेजण पहाटे चालतो दर्शन घेण्यासाठी. आणि आज आपली 7 दिवस सप्त्याची समाप्ती पण होती. एकदम नियोजन भयानक पद्धतीनं चालू होतं. सकाळचे 6 वाजलेले, पण पब्लिक किती आहे. आणि आमचं एकदम छोटंसं गाव आहे, एवढं मोठं पण नाहीये. गावात दर्शन घेऊन आलो आणि इकडं मका पण खूप वाढलेली होती. म्हटलं मुरघास करून घेऊ. कुटीच्या बॅगी भरण्यासाठी नाही का 2-3 इनर कमी पडल्या होत्या. मग आपल्या आरगडे पाटलांकडे इनर घ्यायला आलो. त्या इनरी घरी पोच केल्या. त्यानंतर आवरून बिवरून मस्तपैकी गावात आलो आणि त्या तिकडं नाही का ऋषी दादा आमचे फुगडी खेळत होते. म्हटलं खतरनाकच विषय. म्हटलं पडलं बिडलं तर डोकं बी फुटायचं, आपल्याला खेळायचंच नाही. पण बळजबरीनं आपल्या कोणाला दादाने मला ओढलं आणि घेतलं खेळायला. पहिल्यांदाच खेळत होतो, पण काय खेळता येणार, नुसते जागेवर नाचायचं. म्हटलं आपल्याला काही जमायचं नाही. तरी म्हटलं आता ट्रायच करू. करता करता 4-5 राऊंड मारले. नंतर नाही का चक्कर यायला लागली. म्हटलं हातच सोडून देऊ आपण, पब्लिक आहे आपल्याला धरायला. अख्ख्या गावात नाही का मिरवणूक चालू होते, सगळेजण ओले झालते. पण बरं झालं मी थोडा लेट गेलतो, नाही तर माझा बी कार्यक्रम होता. इकडे आमच्या निंगोजाळीचे रील स्टार पूजाताई पण खूप भारी फुगडी खेळत होते आणि यांचे लवकरच इंस्टाग्रामवरती 1 लाख फॉलोअर कंप्लीट होणार आहे. 1 लाख फॉलोअर्स कंप्लीट व्हायच्या आधीच त्यांना खूप खूप अभिनंदन. पब्लिकनं मला नाचू नाचू पार जाम केलं, पायाचे पार पांगळे झालते. आणि या व्हिडिओमध्ये जे कोणी दिसतंय ना, लगेच जय श्रीराम कमेंट करा आणि सगळ्यांना हा व्लॉग शेअर करा. जे कोणी सप्त्याला आलतं ना, प्रत्येकाला हा व्लॉग दिसला पाहिजे. आणि मी युट्यूबला पण हा व्लॉग अपलोड करतोय. बायोमध्ये माझ्या युट्यूब चॅनलची लिंक आहे. इकडे महाराजांचं कीर्तन चालू झालं आणि कधी संपलं ते बी कळालं नाही, कारण पब्लिक एवढी उत्सुकताने होती ना. काही पब्लिक तर डायरेक्ट पुण्यावरून एका रात्रीत आलती. जो आला होता ना त्याला कळलंय बरोबर. आमचा शुभम दादा तेवढा माकडायचा ना, किती हसतोय. महाप्रसादामध्ये बुंदी पण होती आणि पब्लिक एवढी होती ना, त्याच्यामुळे आम्हाला वाढायलाच लागणार होतं. सगळ्यांना वाढून झाल्यानंतर आमचे टोळीचे मुकादम कुठतरी गायब झाले. त्यांना फोन करून बोलून घेतलं. म्हटलं आपल्याला जेवायचंय, लय भूक लागली. आमच्या मुकादमाला लय भूक लागलेली आहे, आम्ही जेवण करतो, तुम्ही तर बाकीचे ब्लॉग बघून घ्या.